हॅलो फ्रेंड्स. तर लाडकी बहीण योजनेमध्ये झाल्या 5 बदल. तर त्या 5 वस्तू तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तर असा हे न्यू अपडेट्स सरकारने दिलेला आहे. तर त्या न्यू अपडेट्सची माहिती परिपूर्ण जाणून घेण्याकरिता डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे मित्रांनो. तरच तुमच्याकडे इन्फॉर्मेटिव्ह न्यू नोटिफिकेशन असेच येत राहील. तर बघूया त्या 5 न्यू अपडेट्स. तर मित्रांनो बघा, लाडकी बहीण योजना नवीन बदल. घरामध्ये या 5 वस्तू असतील तर ठरणार अपात्र महिला. या महिलांना मिळणार नाही 6वा हप्ता. जर तुमच्या घरी 5 वस्तू या असतील तर तुम्हाला 6वा हप्ता मिळणार नाही मित्रांनो. तर बघू शकता, न्यू अपडेट आहे 26 नोव्हेंबर 11 2024. तर असा ह्या अपडेट असणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना 2024. लाडकी बहीण योजना या योजनेच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे मित्रांनो. या नियमानुसार जर महिलांच्या कुटुंबामध्ये या 5 बाबी असतील तर अशा महिलांना या योजनेचा पुढील लाभ घेता येणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा मुख्य हेतू असा होता. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महिलांना पुरुषांमध्ये मागे आणि सुधारणा करण्यात, तसेच महिलांचे आरोग्य आणि कुटुंबातील त्यांचे निर्णायक भूमिका मजबूत करायच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने दिनांक 28 जून 2024 च्या शासन मान्यता नियमाप्रमाणे या योजनेस मान्यता दिली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये DBTच्या मार्फत थेट त्यांच्या बँकेमध्ये जमा करण्यात आलेले आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना पात्रता. तर संपूर्ण माहिती बघूया. तर व्हिडिओला एंडपर्यंत बघणे गरजेचे आहे मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल, जेणेकरून तुमच्याकडे असेच जे काही अपडेट येतील ते अपडेट तुमच्याकडे सगळ्यात आधी येईल मित्रांनो. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल. सर्वप्रथम, महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटील तसेच निराधार महिला या योजनेचा पात्र राहतील व त्यांना या योजनेचा लाभ देखील घेता येईल. महिलांना किमान वयाची 21 वर्षे पूर्ण, जास्तीत जास्त वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल. लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तर बघूया त्या 5 अपडेट्स, हे नक्की वाचा. तर बघा, योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकत नाही. अपात्रता. तर बघा, लाभार्थीच्या कुटुंबातील जर व्यक्ती आयकर भरणा करत असतील तर अपात्र ठरेल. आयकर भरणा म्हणजे जसे की इन्कम टॅक्स ते भरत असेल तर अपात्र ठरेल. महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अशा महिलांना देखील या योजनेत अपात्र ठरतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर नियुक्ती वेतन घेत आहे, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही. तर बघू शकता, जर लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असेल तर अपात्र असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत आणि शेत जमीन असे कुटुंब देखील अपात्र आहेत मित्रांनो. तर बघू शकता, 5 एकरपेक्षा जास्त तुमच्याकडे जमीन असेल तर ते व्यक्तीसुद्धा इथे अपात्र ठरणार आहे मित्रांनो. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळता यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो. तर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर त्यांनासुद्धा याचा लाभ घेता येणार नाही. न्यू अपडेट सरकारने दिलेला आहे मित्रांनो. तर बघा, या योजनेमध्ये पात्रता आणि अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येऊ शकते. सर्व महिलांनी वरील पात्रता आणि अपात्रतेचे कारणे याबद्दल सविस्तर माहिती पाहून या आणि
अशाच माहितीकरिता आमच्या या डेली अपडेट्स 9834 यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करेल मित्रांनो, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची असेच नवनवीन नोटिफिकेशन येत राहील. तर ही होती मित्रांनो लाडकी बहीण योजनेची न्यू अपडेट. तर या अपडेट्सनुसार तुम्हाला काही फायदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल मित्रांनो. तर येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.